लक्ष्मी निवास आणि कंबळी पुढील भागामध्ये कामिनी जानूला धमकी देते आणि सगळ्यांसमोर आणते. जानूचा स्केच बघून सगळ्यांनाच विश्वास होतो आणि विशेष म्हणजे अन्नपूर्णा आणि राजनला की आपलीच मुलगी आहे. आता ते खूप खुश असतात. राजन जानूला म्हणतो, माझं आणि गौरीचं एक आवडतं गाणं होतं, ते तू गा. आता जानू गाणं गायला लागते. गाणं ऐकून राजन आणि अन्नपूर्णा शॉक होतात, पण त्यासोबत लक्ष्मी हादरून बघायला लागते आणि स्टॉल बघणाऱ्या जयंतच्या पायाखालची जमीनच सरकते. तो जानू, कारण हे गाणं जानूचं असतं, त्यामुळे ते लक्ष्मी आणि जयंतला माहीत असतं. आता जिथे जानू गाणं गात असते तिकडे लक्ष्मी आणि जयंत धाव घेतात. सगळ्यांसमोर गोंधळ नको म्हणून अन्नपूर्णा आणि राजन जानूला आत घेऊन जातात. राजन जानूला म्हणतो, मला आणि गौरीला जे गाणं आवडतं ते हे नाही आहे. आता जानूला काय बोलावं हेच कळत नाही आणि कामिनी सारखी मध्ये मध्ये बोलत असते. पण अन्नपूर्णा म्हणते, 1 मिनटं कामिनी, तू जरा शांत बसशील का? आणि हां, तू बोल. अगं राजन म्हणतो, हे गाणं नाही आहे. म्हणजे तू माझी नात आणि खरंच राजनची मुलगी आहेस का? आता राजन बोलत असतो तेवढ्यात कंबळी म्हणते, राजन सर, ही तुमची मुलगी नाही आहे. हे ऐकल्यानंतर कामिनी हादरते. अन्नपूर्णा म्हणते, कंबळी, हे तुला कसं माहिती? कंबळी जानूसमोर जाऊन म्हणते, खरं सांग, कोण आहेस तू? एक लक्षात ठेव, कुणी तुला धमकी दिली असेल किंवा कुणी माज दाखवला असेल, त्याला न घाबरता तू खरं खरं सांग. आता मात्र कामिनी चांगलीच हादरते. जानू सांगते, हो, मी जानू, मी तुमची मुलगी नाही आहे. खरं तर मी इथे गाणं गायला आले होते, पण माझा नवरा जयंत कारखानीस, तो पण इथे आलेला आहे. राजन म्हणतो, जयंत कारखानीस हा तुझा नवरा आहे? ती हो, पण त्याच्यासाठी मी कधीच मेलेले आहे. अन्नपूर्णा म्हणते, नक्की काय म्हणायचं आहे तुला? आता जानू तिला झालेला सगळा प्रकार सांगत असते आणि म्हणते, मला इथे विश्वाने आणलं गाणं गाण्यासाठी. मी जयंतला बघितलं आणि मला खूप भीती वाटली. मी विश्वाला नको म्हणत होते, पण तो ऐकायलाच तयार नाही. आम्ही दोघं बोलत होतो तेव्हा यांनी ऐकलं. आता ती कामिनीकडे बोट दाखवते आणि म्हणते, यांनी मला ब्लॅकमेल केलं. मी जर सांगितले नाही की मी तुमची नात आणि यांची मुलगी आहे, तर त्या मला माझ्या नवऱ्यासमोर नेणार. आणि जयंत खूप वाईट आहे हो, म्हणून मला खूप भीती वाटली आणि मी तयार झाले. तुम्ही मला गाणं गायला लावलं, पण मला कुठे माहिती आहे की तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे. आणि माझी आई गौरी नाही आहे, माझी आई लक्ष्मी आहे. आता मात्र अन्नपूर्णाला खूप राग येतो. हे सगळं ऐकून कंबळी बाहेर जाते आणि निंगीला म्हणते, निंगे, काय नशीब असतंय ना, ज्याला जे लागतंय ते कधीच मिळत नाही. आता दोघींमध्ये बरंच काही बोलणं चालू होतं आणि कंबळी गायला लागते. आता ते गाणं ऐकून राजन आणि अन्नपूर्णा हादरतात. अन्नपूर्णा म्हणते, राजन, हेच ते गाणं ना जे गौरी आणि तुला आवडायचं? राजन म्हणतो, हो आई. ती म्हणते, अरे म्हणजे माझी नात, तुझी मुलगी इथेच आहे. आता ते दोघं पण कंबळीला शोधण्यासाठी जातात. इकडे कामिनी लपतछपत जात असते तेवढ्या तिच्यासमोर गौरी येते आणि दोघींची नजरानजर होते. कामिनी म्हणते, गौरी. आता गौरी बघते आणि पळ काढते. घरी आल्यानंतर अन्नपूर्णा कामिनीचं सामान बाहेर फेकते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता ह्या घरातून चालती हो आणि परत मला तोंड दाखवायचं नाही. अगं, मला तुझी लाज वाटते, तू एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतेस? आता अन्नपूर्णा शिक्षा म्हणून तिला लक्ष्मीच्या घरी काम करायला पाठवते आणि या सगळ्या कारस्थानामध्ये तिच्यासोबत अनिका, म्हणून ती अनिकालाही पाठवते. आता दोघी लक्ष्मीच्या घरी सगळं काम करत असतात, पण काम कसलं गोंधळच वाढून ठेवतात. अनिका किचनमध्ये काम करत असते. तिच्या डोक्यावर डबा पडतो आणि ती पिठाने भरते. ते बघून वीणा तिला हसायला लागते. कामिनी झाडत असते, तिचा पाय सटकतो आणि ती पण आपटते. तिची हालत बघून लक्ष्मी तिला हसायला लागते. आता अन्नपूर्णा जयंतलाही उचलते. ते कसं पुढील भागात बघूया. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.